नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचं जास्त वेळ घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात। पूर्ण उंची आपण घेतली 13.5 इंच, घडी घ्यायची 9.5 इंचाची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला मोंड्याची उंची घ्यायची आहे। हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, हे 32 छातीचं माप आहे, तर त्या मापानुसार आपण हे माप बाकीचे घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या मापानुसार हे माप टाकायचे। बघा, इथे गोल गळ्याचा आकार आपण दिलेला आहे। मोंढ्याचा आकार जो दिला तो कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर हा गळ्याचा जो आकार दिला तो सुद्धा कट करायचा। आता घ्यायचं आपण ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या आणि गळ्याच्या बाजूने थोडं थोडं कट करून घ्यायचंय। या पद्धतीने असं कट करायचंय। त्याच्यानंतर आता पीस ओपन करून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला ठेवायचं हे अस्तर। ते सुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित असं ओपन करून ठेवायचं आहे। आणि इथे आपल्याला कॅनव्हास वगैरे वापरायचं नाही आहे, म्हणून आपण पिनं लावून घेणार आहे आणि फक्त आपल्याला गळ्याच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची। पिनं लावल्या की आपलं अस्तर आणि पीस सटकणार नाही आणि शिलाई व्यवस्थित मारता येते। बघा, साधारण 1/2 इंच अंतर सोडून आणि ही शिलाई आपल्याला मारायची। शिलाई मारून झाल्या की पिना काढून घ्यायच्या। मधला भाग जो दिसतोय एक्स्ट्राचा कपडा तो कट करून घ्यायचा आणि गळ्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे, म्हणजे आपल्याला अस्तर वळवायला प्रॉब्लेम होत नाही आणि व्यवस्थित आपला गळा तयार होतो। बघा, आता अस्तर मध्ये पलटी करायचं आणि वरतून द्यायची छान अशी दाबटीप। अगदी व्यवस्थित अशी दाबटीप द्यायची आहे। दाबटीप देऊन झाली की कपड्याला पलटी मारायची, सगळीकडनं अस्तर घ्यायचं जॉईंट करून। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बघा, आता जॉईंट झाल्यानंतर आपल्याला जो उरलेला कपडा दिसतो तो सगळा अगदी व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो तेव्हा आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग अगदी छान येते। अगदी व्यवस्थित असं कट करायचं आहे। आता लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे। खाली 1/2 इंच पकडायचं आणि वरती 4.5 इंच उंचीला असे टक्स दोघंही सारखेच मारून घ्यायचे। पट्टी घ्यायची लगेच आणि कमरेला ती पट्टी लावून घ्यायची। पट्टी लावून झाली की त्याला द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। अगदी छान असा आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे। आता आपण हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतला, 1.25 इंच रुंदीची पट्टी आहे, तिला अशी डबल घडी करून आणि शिलाई मारून घ्यायची। नंतर ती सुई दोऱ्याच्या सहाय्याने तिला पलटी करायची आहे। बघा, आज आपण अगदी सुंदर आणि नवीन डिझाईन बनवणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। हे 2-2 इंचाचे याचे तुकडे करायचे आहेत। सुई दोरा घ्यायचा आणि मणी घ्यायचे। बघा, ह्या पट्टीला आपल्याला असं सेंटरला पकडून इथे असं मणी लावून घ्यायचं आहे। पहिले आधी टाका टाकून घ्यायचा, नंतर मणी पॅक करायचा। छान असं त्याचं बटरफ्लाय तयार होतं। बघा दुसरं पण आपल्याला याच प्रमाणे बनवून घ्यायचं आहे।
ह्याप्रमाणे आपण आता डिझाईन बनवून घेणार आहे। बघा ही डिझाईन आता आपण बनवून घेतली आणि ही आपल्याला लावायची आता गळ्यावर। बघा ह्याप्रमाणे आपल्याला इथे ठेवायचं आणि बरोबर मणी जे आहेत ना ते असे एका खाली एक येतील ह्या पद्धतीने ही डिझाईन आपल्याला ह्या गळ्याला लावून घ्यायची। अगदी व्यवस्थित आणि सावकाश डिझाईन आपल्याला पूर्ण करायची आहे। एक बाजूनी शिलाई मारून झाली की आता ही दुसऱ्या बाजूनी सुद्धा आपल्याला हे पॅक करून घ्यायचं। मैत्रिणी तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज जे नवीन व्हिडिओ येतात त्याचे नोटिफिकेशन पहिले तुम्हाला मिळेल। बघा अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आपल्याला म्हणजे ती डिझाईन आपली कंप्लीट होईल। जिथे आपण कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा वापरला तिथे तुम्ही साडीचा कपडा वापरून ही डिझाईन बनवू शकता। अगदी सुंदर अशी डिझाईन आपल्या ब्लाउजवर तयार होईल। बघा आता ब्लाउजला अशी पलटी मारायची आणि जो उरलेला कपडा दिसला आपल्याला तो कट करायचा। इकडनं सुद्धा आपल्याला हे सगळं शिलाईच्या बाहेर जे आलेलं आहे ते कट करून टाकायचे। कट करताना अगदी सावकाश करायचं। बघा आता आपण क्रॉस पट्ट्या घ्यायच्या आहे। आपल्याला गळ्याला पायपिंग करायची म्हणून आपण क्रॉस पट्ट्या घेतल्या। तुम्हाला इथे कॉन्ट्रास्ट कलरचे वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकता। आता या छोट्या पट्ट्या म्हणून आपण याला जॉईंट देऊन हिला मोठं करून घेणार आहे। बघा आता इथे आपल्याला ही पट्टी अशी ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची। मैत्रिणींनो अजूनही तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला मात्र विसरू नका। बघा आता पट्टी फोल्ड करून तुम्हाला जितकी जाड बारीक पायपिंग हवी तशी पकडून बरोबर खाचेमध्ये शिलाई मारायची। अगदी सुंदर सोपी अशी डिझाईन आपण आज बनवली। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुमच्या पूर्ण डिझाईन लक्षात येईल आणि तुम्ही सुद्धा नक्कीच करू शकाल अशी सुंदर डिझाईन। अगदी सावकाश अशी शिलाई मारायची म्हणजे आपली पायपिंग अजिबात उलटी पडत नाही। पायपिंग करून झाली की आपल्याला आता साईडच्या बाजूला लेस लावून घ्यायची। जी इकडनं आपण जॉईंट केलेली डिझाईन आहे त्याच्यावरती आपल्याला ही लेस लावून घ्यायची। इथे तुम्ही कोणत्याही कलरची लेस वापरू शकता। इथे मी गोल्डन वापरलेली। लेसला डबल शिलाई टाकायची म्हणून पहिले काय करायचं एका साईडने अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आणि नंतरहून आपल्याला पुन्हा दुसऱ्या बाजूने शिलाई मारायची म्हणजे लेसच्या दोन्ही कडेला आपल्याला शिलाई मारायची आहे छान अशी लेस बसण्यासाठी। आता ह्याप्रमाणे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण लेसला शिलाई मारून घेणार आहे म्हणजे लेसची जी फिनिशिंग असते ती अगदी सुंदर येते। कमरेला सुद्धा आपण एक लेस लावून घेऊया म्हणजे आपल्या ब्लाउजचा लुक आणखी वाढेल। आता आपल्याला बनवायचे आहेत लटकन। त्याच्यासाठी आपल्याला चौकोनी तुकडे घ्यायचे आहेत। साधारण 3 बाय 3 किंवा 3.5 बाय 3.5 असे चौकोनी तुकडे घ्यायचे। बघा आपण हे दोघेही 2-2 तुकडे घेतलेले आहेत। नॉड सुद्धा घेतली साधारण 1 मीटरची आपल्याला नॉड लागते। हे पिंक कलरचं जे आहे ना त्याला असं त्रिकोण करून त्याच्याशी पाकळी बनवायची आहे। बघा ह्याप्रमाणे पकडायचं आणि असं बोटाने त्याची पाकळी बनवायची। शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा। आता हा दुसरा चौकोन घ्यायचा आणि असं बरोबर ह्या कोपऱ्यातून ह्या कोपऱ्यापर्यंत रेष मारली तुम्ही तरी चालेल आणि त्या रेषेवरती ही डिझाईन पॅक करून घ्यायची। नंतर पुन्हा कपड्याला पलटी मारून पूर्ण बाजूनी त्रिकोण तो शिवून घ्यायचा। उरलेला कपडा कट करायचा। याच्यावरती सुद्धा एक लेस लावायची म्हणजे ते लटकन आणखी सुंदर दिसेल। नॉड घ्यायची आणि इथे अशी पॅक करून
छान असं लटकन आपलं पटकन तयार होतं। बघा अगदी सुंदर असं लटकन तयार झालं। दुसरे लटकन आपण त्याचप्रमाणे बनवून घेणार आहे। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, असं लटकन तुमच्या कोणत्याही ब्लाऊजला अगदी छान असं दिसेल। बघा दोघंही लटकन आपले अगदी सुंदर असे तयार झाले ना। आता ते आपल्या ब्लाऊजवरती लावून घ्यायचे। साधारण वरतून 2.5 इंच मोजायचं आणि आपल्याला हे नॉड इथे जॉईंट करून घ्यायचे। आता आपण नॉट बांधून बघूया आणि आजची ब्लाऊज डिझाईन कशी झाली ते बघूया। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ आपला कसा झाला ते। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। बघा आपल्या ब्लाऊजचा हा फायनल लुक अगदी सुंदर आणि छान अशी ही डिझाईन आपली तयार झालेली आहे। कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत बाय बाय।